आपल्यासोबत आहे चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले आणि खूप मोठा विजय त्यांचा झाला आहे आणि चिखली मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांना सभागृहात पाठवलं आहे. काय म्हणणार की चिखली मतदारसंघाच्या जनतेने जे बहुमत आपल्याला दिलं, जे कौल दिला, एकीकडे ईव्हीएम वर आरोप करत आहे विरोधक, काय म्हणणार? विरोधकांना बोलण्यासारखा कुठलाही विषय राहिलेला नसल्यामुळे काहीतरी बालिश विधानं त्यांच्याकडनं केल्या जातात. लोकसभेच्या वेळेस ईव्हीएम त्यांना गोड वाटतं आणि आता विधानसभेमध्ये त्यांना कुठेतरी जनतेने नाकारलं. ते जो काही फेक नेरेटिव्ह त्यांनी लोकसभेच्या वेळेला निर्माण करण्याचा प्रयत्न केला, हा कशा पद्धतीने फेक आहे हे लोकांच्या लक्षात आलं. त्याच्यामुळं कुठंही महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी महाविकास आघाडीला लोकांनी सपशेल नाकारलं. त्या भावनेमध्ये जाऊन कुठेतरी फ्रस्ट्रेट होऊन ईव्हीएम वरती खापर फोडण्याचं काम चालू आहे. जोपर्यंत हे ईव्हीएमचं नाव घेत राहतील तोपर्यंत त्यांच्या पक्षाचं जे काही नुकसान झालेलं आहे ते नेमकं काय नुकसान झालं ते भरून काढू शकणार नाही. एकूणच चिखली मतदारसंघाची हिंदू शेरणी म्हणून तुम्हाला ओळखलं जाते. तुमचं जे नाव आहे, जे हिंदुत्वाची एक धार घेऊन आपण हा विजय प्राप्त केला असं वाटतं का? नक्कीच हिंदुत्वाचा विषय आहे, विकासाचा विषय आहे. हे सगळे विषय डोळ्यासमोर घेऊन 5 वर्ष काम केलं आणि त्याची पोचपावती सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आणि मतदार बंधूंनी त्या ठिकाणी दिली. काय म्हणतात ताईसाहेब, जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल आले तेव्हा कुठेतरी धीर हा म्हणजे कुठेतरी हरल्यासारखं वाढवतं आणि आता हा विजय लोकसभेमध्ये आमच्याबद्दल चुकीचा एक फेक नेरेटिव्ह त्या ठिकाणी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने केला आणि आम्ही सुद्धा मान्य केला पाहिजे की हा जो फेक नेरेटिव्ह त्यांनी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला आम्ही सुद्धा कुठेतरी कमी पडलो, गाफील राहिलो. परंतु विधानसभे मात्र आम्ही सर्वांनीच बारकाईने काम केलं. ज्या ज्या विधानसभेमध्ये कुठे फेक नेरेटिव्ह येत असेल त्याला जागीच फोडण्याचं काम त्या ठिकाणी केलं. सर्वसामान्य जनतेच्या हिताचं काम त्या ठिकाणी केल्यामुळं मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं एक बहुमत महायुतीच्या सरकारने महाराष्ट्रातील जनतेने त्या ठिकाणी दिलं. काय म्हणणार की चिखली मतदारसंघाच्या विकासासाठी महत्वाचे जे पाऊल आहे, जे तुम्हाला वाटते की हे प्रश्न पहिले मार्गी लागले पाहिजे? चिखली मतदारसंघामध्ये आतापर्यंत शेत रस्ते नेमके कसे असतात, काय असतात हे कोणालाही माहिती नव्हतं. गेल्या टर्म मध्ये आपण शेत रस्त्यांवरती काम केलं. आज नक्कीच माझी जबाबदारी आहे की शेत रस्त्यांच्या माध्यमातून जे मातीकाम केलेले आम्ही शेत रस्ते आहेत त्याचा दर्जा वाढ आम्हाला करायची आहे. त्याचं डांबरीकरण झालं पाहिजे. 2 गावांना जोडणारे रस्ते अजूनही आमचे बरेचसे पेंडिंग आहेत, ते आम्हाला त्या ठिकाणी करायचे आहेत. नळ योजना आमच्या त्या ठिकाणी प्रगतीपथावरती आहेत, त्या पूर्णत्वास न्यायच्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्याची डेव्हलपमेंट करायची. असे बरेचसे विकासात्मक कामं आहेत. ते कामं डोळ्यासमोर ठेवून येणारी 5 वर्ष काम करूया. साहेब, आपण जसं विदर्भाच्या पट्ट्यामध्ये येतात, शेतकऱ्यांच्या कापसाला भावनी, सोयाबीनला भावनी, विदर्भाचा आतापर्यंत अनुशेष भरला नाही. जेव्हा जेव्हा भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार आलं तेव्हा नक्कीच विदर्भाला न्याय देण्याचं काम झालेलं आहे. फडणवीस साहेबांचा गेल्या कार्यकाळामध्ये विदर्भालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला समृद्धी देणारा समृद्धी हायवे रस्ता त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आपल्या अमरावतीमध्ये त्या ठिकाणी टेक्सटाईल पार्क एक मोठं हब त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी रोजगार मिळतो. सगळ्यात महत्वाचा म्हणजे विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाचा विषय असणारा म्हणजे जो नदीजोड प्रकल्प आहे, वैनगंगा, पैनगंगा, नळगंगा, या नदीजोड प्रकल्पासाठी विदर्भातला शेतकरी गेल्या 20-25 वर्षापासून संघर्ष करत होता. हा प्रकल्पाला मान्यता देण्याचं काम आदरणीय फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे नक्कीच आता चिंता करण्याचं काम नाही आहे. फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, विदर्भाचे आहेत. त्याच्यामुळे विदर्भाला तर न्याय मिळणारच आहे, परंतु त्याच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्राचा सुद्धा विकास त्यांच्या हातून घडणार आहे. चिखली मतदारसंघाच्या डॅशिंग आमदार श्वेताताई महाले आणि विदर्भाचे मुख्यमंत्री हे देवेंद्रजी फडणवीस आहे आणि निश्चितच यावेळेस विदर्भाला न्याय मिळणार, विदर्भाचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही, या प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. मी कॅमेरा पर्सन दिलीप जोंधळसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, विधान भवन, नागपूर.